नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरितालिका गौरीचे व्रत कोणत्या दिवशी करावे आणि कुणी करावे, नियम काय आहेत, अटी काय आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर या वर्षीचं हरितालिकेचं व्रत हे 6 सप्टेंबर शुक्रवार या दिवशी येत आहे आणि या दिवशी आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत सर्वांनी साजरे करायचे आहे। आणि हे व्रत कोणी कोणी करायचे आहे हे तुम्हाला आता थोडक्यात सांगते। तर ज्या कोणी सुवासिनी असतील, ज्या कोणी पतिव्रता असतील त्यांनी हे व्रत करायचे आहे। त्याचप्रमाणे ज्या कुमारिका असतील त्यांना मनासारखा पती मिळण्यासाठी आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करायचे आहे। त्याचप्रमाणे ज्या विधवा स्त्रिया असतील तर त्यांना कमी मानाचं स्थान दिलं जातं किंवा त्यांना हिणवलं जातं, तर अशा विधवांनी सुद्धा हे व्रत केले तरी चालेल आणि यांनी सुद्धा हे आवर्जून करायची जर इच्छा असेल तर करू शकता, त्याला काहीही अडचण येणार नाही। त्याचप्रमाणे ज्या गरोदर स्त्रिया असतील किंवा नवीन लग्न झालेल्या महिला असतील ज्यांनी आत्तापर्यंत कधीही हरितालिकेचं व्रत केलेलं नाही आहे, त्यांनी सुद्धा लग्न झाल्यानंतर सुद्धा या व्रताची सुरुवात करू शकतात। आणि याचा एक नियम असा आहे की हे व्रत एकदा चालू केले की आपण आयुष्यभर हे व्रत करायचे आहे, कधीही हे आपल्या हातातून सुटू नये। आणि एकदा जर आपल्या हातातून हे व्रत सुटले तर आपण ते पुन्हा कधीही धरायचे नाही आहे, हा एक नियम फक्त पाळायचा आहे। आपण हे व्रत शेवटपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपण हे वर्षानुवर्षे व्रत करायचं आहे। मुख्यतः या व्रताचा पूजाविधी हा भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे। माता पार्वतीची आणि भगवान शंकरांची या दिवशी मनापासून सेवा करायची आहे। आपण जरी सेवा जरी केली किंवा नुसता उपवास जरी धरला तरी सुद्धा आपल्याला या व्रताचे फळ मिळणार आहे। आणि हे व्रत इतके प्रभावी आहे, इतके शक्तिशाली आहे की आपल्या पतींवरती जर काही संकट असेल किंवा कोणतीही समस्या असू दे आणि कोणताही पतींना जर आजार असेल तर तो निघून जातो माता पार्वतीच्या आशीर्वादाने। आणि जर माता पार्वतीला आपण अत्यंत कळवळीने प्रार्थना केली आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी तर माता पार्वती आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करते आणि जी काही मनोकामना आहे आपली ती पूर्ण करून माता पार्वती आपल्या पतींना आणि आपल्याला दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी आशीर्वाद देत असते। हरितालिकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळपासूनच प्रसन्न मनाने हे व्रत पूर्ण करायचे आहे। पूजाविधी आटोपायची आहे, मातेला विनंती करायची आहे, भगवान शंकरांना विनंती करायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगायची आहे। त्याचप्रमाणे कुमारिकांनी जर हे व्रत केलेले असेल तर त्यांना मनासारखा पती मिळेल आणि त्यांच्या मनातली जी काही मनोकामना आहे ती माता पार्वती लवकरच पूर्ण करणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला व्रत करायचं आहे। व्रताच्या दिवशी आपल्याला फलाहारच फक्त खायचा आहे, दूध कॉफी असे पदार्थ तुम्ही घेऊ शकता आणि तिखट तेलकट खारट असं काहीही या दिवशी खायचं नाही आहे। दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी उद्यापन झाल्यानंतर सोडायचा आहे। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात, परंपरा असतात, पण याची मान्यता अशी आहे की दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी आपल्याला हा व्रत सोडायचा आहे। गणपतीची स्थापना झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर, आपल्याला सेवा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। त्याचप्रमाणे या व्रतामध्ये दिवसभर आपल्याला व्रतस्थ राहायचं आहे, कुणालाही वाद घालायचं नाही आहे, कुणालाही उनदुनं बोलायचं नाही आहे। त्याचप्रमाणे आपल्या पतींसोबत अजिबात वाद घालायचं नाही आहे। आपण हे व्रत पतींसाठी करत आहोत आणि आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी जर आपण हे व्रत करत असेल तर त्यांच्याशी कोणताही वादविवाद टाळायचा आहे आणि खूप अतिशय प्रसन्न मनाने, अतिशय मनापासून हे व्रत पूर्ण करायचे आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये जर मासिक धर्म असेल तर त्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं नाही, पूजा आपल्याला करता येणार नाही। तुम्ही फक्त उपवास करू शकता आणि ह्या व्रताचे नियम जे काय आहेत ते सुद्धा पाळू शकता, पण हा पूजाविधी तुम्हाला करता येणार नाही। पण जर एखादी दुसरी स्त्री आपल्याच घरातील जर ते पठण करत असेल, कथा वाचत असेल तर तुम्ही लांब बसून ऐकू शकता, त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही। त्याचप्रमाणे सूतक वगैरे आले असेल तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये पूजाविधी करता येणार नाही, पण उपवास मात्र आपल्याला धरायचा आहे। हा उपवास आपल्याला शेवटपर्यंत धरायचा आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला हे व्रत करायचेच आहे। अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आणि अतिशय मनापासून हे व्रत करा आणि आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आपण मातेला विनवणी करा
आणि ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।